मित्रांनो, शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक जण मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर याबद्दल संभ्रमात असतात। तुम्ही जर शेअर्स खरेदी किंवा विक्री करत असाल तर या दोन प्रकारच्या ऑर्डर्स समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर म्हणजे काय यामधला नेमका फरक काय आणि कोणती ऑर्डर कधी वापरावी हे सोप्या भाषेत समजून घेणार। मित्रांनो, मार्केट ऑर्डर म्हणजे शेअर तात्काळ खरेदी किंवा विक्री करण्यासाठी दिली जाणारी ऑर्डर। यामध्ये वर्तमान बाजार भाव म्हणजेच करंट मार्केट प्राइस स्वीकारला जातो आणि सौदा लगेच पूर्ण होतो। उदाहरणार्थ, जर तुम्हाला टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करायचे असतील आणि त्याचा सध्याचा बाजारभाव हा 800 रुपये, तर तुम्ही मार्केट ऑर्डर दिली। जर तुम्ही मार्केट ऑर्डर दिली तर तुमच्या ऑर्डरनुसार त्या क्षणी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम किमतीला शेअर्स विकत घेतले जातील। आता या मार्केट ऑर्डरचे फायदे पाहायला गेलं तर त्वरित ऑर्डर पूर्ण होते। मार्केटमध्ये मोठा उतार चढाव जर का असेल तर तरीही शेअर्स पटकन खरेदी किंवा विक्री करता येतात। आता या मार्केट ऑर्डरचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत की तुम्हाला नक्की कोणत्या किमतीला शेअर्स मिळतील हे ठरलेलं नसतं। मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी म्हणजे चंचलता असेल तर तुमच्या अपेक्षेपेक्षा किंमत वेगळी लागू शकते। आता हे झालं मार्केट ऑर्डर बद्दल। तर लिमिट ऑर्डर म्हणजे काय? तर तुम्ही शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी ठराविक किंमत निश्चित करता। तुमची ऑर्डर तयार ठेवली जाते आणि फक्त तुमच्या ठरलेल्या किमतीला ती पूर्ण होते। उदाहरणार्थ, जर टाटा मोटर्सचा शेअर 800 आहे आणि तुम्हाला तो 780 ला खरेदी करायचा असेल तर तुम्ही लिमिट ऑर्डर 780 ला लावा। जर त्या शेअर्सची किंमत 780 ला आली तर तुमची ऑर्डर पूर्ण होईल। आता या लिमिट ऑर्डरचे फायदे बघायला गेलं तर तुम्हाला हव्या त्या ठराविक किमतीतच शेअर्स खरेदी करता येतात। अचानक वाढलेली किंवा घसरलेली किंमत देखील टाळता येते। तसेच तोटे म्हणायला गेलं तर जर शेअरची किंमत तुमच्या ठरलेल्या किमतीपर्यंत पोहोचली नाही तर तुमची ऑर्डर पूर्ण होणार नाही। लिमिट ऑर्डर त्वरित पूर्ण होईलच असं नाही, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो। आता पाहूयात की मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर मध्ये फरक काय। मार्केट ऑर्डर हे ऑर्डरची गती पाहायला गेलं तर मार्केट ऑर्डर त्वरित पूर्ण होतं, तर लिमिट ऑर्डर ठराविक किमतीला मिळाली तरच ती पूर्ण होते। मार्केट ऑर्डर मध्ये कोणत्याही बाजारभावाला खरेदी विक्री करता येते, पण लिमिट ऑर्डर मध्ये ठराविक किमतीतच खरेदी विक्री होते। मार्केट ऑर्डर मध्ये शेअर्सची उपलब्ध पाहायला गेलं तर उपलब्ध असलेल्या किमतीला लगेच सौदा होतो आणि लिमिट ऑर्डर मध्ये ठराविक किंमत पूर्ण झाल्याशिवाय सौदा होत नाही। आणि मार्केट ऑर्डरची जोखीम पाहायला गेलं तर किंमत कमी जास्त होऊ शकते आणि लिमिट ऑर्डर मध्ये किंमत तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहते। हे झालं मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डरच्या फरकाबद्दल। पण कोणती ऑर्डर कधी वापरावी? तर मार्केट ऑर्डर वापरण्यासाठी तुम्हाला तात्काळ शेअर खरेदी विक्री करायची असेल किंवा शेअरची किंमत जलद बदलत असेल आणि तुम्हाला सौदा पटकन करायचा आहे किंवा लिक्विडिटी म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री सहजतेने होते, तर त्या लिक्विडिटी जास्त असलेले शेअर्स तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तेव्हा तुम्ही मार्केट ऑर्डर वापरू शकता। आणि लिमिट ऑर्डर म्हणायचं त्याला तर तुम्हाला ठराविक किमतीतच शेअर्स घ्यायचे किंवा विकायचे असतील किंवा बाजारात अचानक मोठी चंचलता असेल आणि तुम्हाला जास्त किंमत भरायची नसेल तर तुम्ही लिमिट ऑर्डर वापरू शकता। आणि त्याचबरोबर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करताना योग्य किंमत मिळावी असं वाटत असेल तर तुम्ही लिमिट ऑर्डर ही वापरू शकता। तर मित्रांनो, शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूक करण्यासाठी मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर यांतला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला तात्काळ सौदा करायचा असेल तर मार्केट ऑर्डर उत्तम आहे, पण नियंत्रित किमतीत शेअर्स खरेदी करायचे असतील तर लिमिट ऑर्डर वापरणं फायदेशीर ठरू शकतं। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।